स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्नेहल फॅशनवर। तर आपल्याला आज 38 साईज कटोरी ब्लाऊज बघायचा आहे। तर त्यासाठी पेपर घेतलेला आहे मी, हा डबल फोल्ड आहे। पेपर कटिंग बघायचं आहे आपल्याला। तर माप बघूया आपण पहिल्यांदा। तर संपूर्ण उंची आहे 13, छाती 38 आहे, शोल्डर 11 आहे, पुढचा गळा 6 आहे, मागचा गळा 9 आहे, कमरघेर 30 आहे, खांदापट्टी 2.5 आहे आणि कटोरी 5.5 आहे। तर आपल्याला माप आता मी तुम्हाला दाखवते याच्यावर कशी घ्यायची आहेत ती। तर हा डबल फोल्ड पेपर आहे। बंद बाजूला माप टाकायचे आहेत। बंद बाजूला माप टाका। इकडे आपल्याला बंद बाजूला अर्धा इंच सोडायचं आहे। अर्धा इंच सोडूनच आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे अर्धा इंच। हे बघा असं एवढा अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला बंद बाजूला आणि मग लाईन मारून घ्यायची। तर उंची आपली संपूर्ण उंची 13 होती। तर 13 मध्ये आपल्याला कटोरी ब्लाऊज मध्ये आपल्याला 2.5 इंच मिळवायचं आहे। तर आपलं हे अर्धा इंच सोडलेला आहे आपण। इथे पहिला लाईन मारून घेऊया। लाईन मारून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिळवायचं आहे। म्हणजे आपली टोटल 15.5 येईल संपूर्ण उंची। 15.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर आपला 5.5 आहे, सॉरी 11 आहे। तर त्याच्या अर्धा आपला 5.5 येईल। तर 5.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अशी। हे बघा 5.5 इंचावर। आणि आपली खांदापट्टी 2.5 इंच होती। तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे, म्हणजे शिलाई मार्जिनसाठी। म्हणजे 2.5 इंचाची आपली 3 इंच खांदापट्टी, म्हणजे इकडून आपल्याला इकडून माप टाकायचे आहेत। खांदापट्टी 2.5 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच म्हणजे 3 इंचावर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे। आणि उरलेली ही आपली गळारुंदी येईल। गळारुंदी आपली 2.5 इंच येईल ही। आता आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे, याच्यावर मुंडा टाकायचा आहे। तर मुंड्याचं माप आपल्याला शोल्डरपेक्षा मी अर्धा इंच मुंडा जास्त घेतलेला आहे। तर 6 इंचावर मी मार्किंग करून घेतलेला आहे। हे बघा मुंडा आपला 6 इंच येईल। हा आपला मुंड्यापेक्षा अर्धा इंच आपण जास्त घ्यायचा आहे। आता इथूनच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छाती आपली 38 येईल। तर 38चा चौथा 9.5 येतो। त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। तर ही मार्किंग करून घ्यायचं पहिल्यांदा आपण। त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे आहे आणि ही लाईन मारून घ्यायची। आता कमरघेर टाकायचा आहे आपल्याला। कमरघेर आपला 30 होता। तर 30चा चौथा आपला 7.5 येतो। त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। 7.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला कमरघेरामध्ये ॲड करायचं आहे। पुढचा गळा आपला 6 इंच आहे। तर 6 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायची आहे। 6 इंचावर मार्किंग करून घेतले। मी गळारुंदी 2.5 इंच टाकलेली होती। खाली मी इथं गळारुंदी अर्धा इंच वाढवते, 3 इंच घेते मी इथं। हा थोडासा ब्रॉड केल्यानंतर आपल्याला ब्लाऊज थोडा फिटिंगला व्यवस्थित बसतो, आखडल्यासारखं होत नाही हा। त्याच्यामुळे मी खाली 3 इंच ठेवलेले आहे गळारुंदी। वरती मी 2.5 इंच घेतलेले आहे। गळ्याचा आकार देऊन ठेवायचा आहे असा। आता मुंडा टाकायचा आहे आपल्याला। मी वरती शोल्डर 5.5 इंच घेतलेला होता। मुंड्याचा खाली आपल्याला इथे आकार देण्यासाठी मी ते मुंड्यामध्ये पण मी ते अर्धा इंच जास्त घेते। म्हणजे इथं 5.5 घेतलेला आहे, तर इथं मी
6 इंच घेते. आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आहे. ह्या अर्धा इंच का वाढवायचं तर फिटिंग आपली ब्लाऊजची व्यवस्थित येते, यासाठी आपल्याला अर्धा इंच खाली ते माप टाकताना वाढवून घ्यायचं आहे. आता मुंड्याचं माप देताना इथून 1.5 इंच वरती यायचं आहे. 1.5 इंच वरती येऊन आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आपला पुढचा मुंडा झाला. आणि जिथं 1.5 इंच आपण माप टाकलेलं होतं तिथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्याला, असं या पद्धतीने. हा आपला झालेला आहे. आता आपल्याला योगपट्टीचा आकार काढून घ्यायचा आहे. कमरेकडून आपल्याला 2.5 इंच आणि इकडून 3.5 इंच घ्यायचं आहे. लाईन मारून घ्यायची आपण कमरेची आणि छातीची पण लाईन जोडून घ्यायची. थोडासा क्रॉस आकार द्यायचा आहे आपण योगला. आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला पहिले डॉट उंची टाकायची वरून. तर डॉट उंची आपली 9 इंच आहे. तर 9 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. आणि जिथे डॉट उंची आपण टाकलेली आहे तिथून आपल्याला अर्धा इंच बाहेर यायचं आहे. म्हणजे आपण अर्धा इंच इथे वाढवलेला आहे, एवढं आपल्याला इथे बाहेर यायचं आहे. आणि योगच्या इथून अशी लाईन मारून घ्यायची, गळ्याला जोडून घ्यायचं आहे वरती. आता कटोरी आपली 5.5 होती, तर कटोरी इथं आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. हे असं कटोरीचं ही लाईन मारून घ्यायची. वरून 5 इंच खाली यायचं आहे, 5-5.5 इंच. आणि आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. असा आकार द्यायचा आहे. हा नंतर आपण ते करून ठेवून आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता आपण हे अर्धा इंच वाढवलेलं होतं, सरळ अशी लाईन मारून कट करून घ्यायचं आहे. आणि आपण 2.5 इंच वाढवलं असल्यामुळे आपल्याला हा पाठीमागचा आहे भाग, तर ह्याच्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचा आहे. कारण आपण याच्यामध्ये 2.5 इंच वाढवलेलं होतं. पाठीमागचा भाग मी 1.5 इंच कट करून टाकलेला आहे. हा साईड पीस पण आपल्याला 1 इंच कट करायचा आहे. इकडून खालून दाखवते तुम्हाला मी, बघा हा 1 इंच असा, एवढा 1 इंच आपला कट होईल. योग पण आपला 1 इंच कट करायचा आहे. एक योग आपण 1 इंच कट केलेला होता. साईड पीस पण खालून 1 इंच कट केलाय आणि हा पाठीमागचा भाग आपण खालून 1.5 इंच कमी केलेला आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे कागदावर. तर ठेवायची पहिल्यांदा कटोरी आपण अशी पिना लावून घेते त्याला.
तर पहिला किती 5.5 इंच हे आपला कटोरी, त्याचा अर्धा घ्यायचा आहे आपल्याला. इथून आपला जिथून आपण मध्य काढलेला आहे तो 1 इंच खाली वाढेल कटोरी. इकडे आपल्याला हा क्रॉसमध्ये कट करायचा, असा तिरका वाढवायचा आहे, असा क्रॉसमध्ये 1.5 इंच. हे बघा, सर्व नाही वाढवायचं, असं क्रॉसमध्ये वाढवायचं आहे. आणि इकडे आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे. लाईन आपण अशी मारून घेऊया. आणि आपण असा त्याला आकार द्यायचा आहे. खाली फक्त वाढवायचं आहे, वरती आपण जास्त वाढवायचं नाही आहे. असा आकार देऊन घ्यायचा आहे. खाली पण त्याला थोडासा असा गोलाकार शेप द्यायचा आहे. कट करून घ्यायचं आहे. याची स्टिचिंग मी तुम्हाला आपला वाढवून घेतलेला आहे कटोरी. त्याची कटिंग आणि स्टिचिंग माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.